झी 24 तास एक पाऊल पुढे। संगीत ही अशी एकमेव भाषा जिला तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, राजकारण, अशांतता या सर्वांवर मात करत आपलं वैश्विकत्व सिद्ध केलं आणि म्हणूनच मनाच्या आणि शरीराच्या व्याधीवरही मात करण्यासाठी पुढे येतं ते भारतीय संगीत। त्याच भारतीय संगीताचा प्रयोगशील प्रणेता आज पडद्याआड गेला। खऱ्या अर्थानं संगीतातल्या सूर्याचा अस्त झाला। रवींद्र शंकर चौधरी अर्थात पंडित रविशंकर, वाराणसीत जन्मलेले एक संगीत शिरोमणी। अगदी सुरुवातीला भावाच्या डान्स ग्रुपमधून काम करतानाच त्यांना संगीताची ओढ वाटू लागली। या ग्रुपच्या निमित्तानं त्यांना पाश्चिमात्य देशात दौऱ्यांचा योग आला आणि त्याच दरम्यान त्यांनी पाश्चिमात्य शास्त्रीय संगीत जॅझ आत्मसात केलं। त्यानंतरचं संगीत शिक्षण त्यांनी अलाउद्दीन खान यांच्या गुरुकुलात घेतलं। 1939 पासून त्यांनी सितार वादक म्हणून ओळख मिळवली आणि त्यांच्या रूपानं भारतीय अभिजात संगीताला मिळाला एक संगीत सूर्य। पूर्व आणि पश्चिम या दोन्ही विश्वांना एकत्र आणणारा आणि संगीताच्या 6 पिढ्यांवर गारुड पसरवणारा असा हा अभिजात शास्त्रीय कलावंत गेला। पंडित रविशंकर हे खऱ्या अर्थानं अभिजात शास्त्रीय संगीताचा ताजमहाल होते। त्यांच्या प्रयोगशीलतेनं सिद्ध केलं की सामवेदापासून आजवर जोडलेली अभिजात शास्त्रीय संगीताची नाळ आजही मजबूत आहे। संगीताची मैफल म्हणजे बेशिस्तपणा, मनमानीपणा या सगळ्याला फाटा देत संगीताच्या महोत्सवात एक प्रकारची शिस्त, व्यावसायिकता आणि प्रतिष्ठा मिळवून देणारा हा संगीताचा महासम्राट। सतत नाविन्याचा शोध आणि अद्भुत सितार वादन यामुळे जगभरात त्यांचे लाखो चाहते आहेत। संगीत ही अशी एकमेव भाषा जिनं तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, राजकारण आणि अशांतता या सर्वांवर मात करत आपलं वैश्विकत्व सिद्ध केलं। जगात कुठेही जा, देश कोणताही असो, त्वचेचा रंग आणि ओठातली भाषा कोणतीही असो, तरी धमन्यातलं रक्त आणि कुडीतला प्राण तोच असतो आणि म्हणूनच मनाच्या आणि शरीराच्या व्याधींवर मात करण्यासाठी पुढे येतं भारतीय संगीत। त्याच भारतीय संगीताचा सूर्य आपण गमावला। काळ कोणासाठीही थांबत नाही आणि काळाच्या मागे धावलं की तो संपल्याशिवाय राहत नाही। मग शोध उरतो शांतीचा, शाश्वततेचा। इथेही समोर येतं ते भारतीय संगीत। त्याच शांतीच्या, शाश्वततेच्या वाटेवर पंडितजी अखेरच्या प्रवासाला निघाले। झी 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।